नमस्कार मित्रांनो, इंडियन नर्सेस एजन्सी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत. जर्मनीमध्ये स्थायिक होण्याचा विचार करताना सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आर्थिक निर्णय कोणता असतो माहिती आहे का? तो म्हणजे योग्य शहराची निवड. आज आपण अशा काही शहरांबद्दल जाणून घेणार आहोत जी केवळ परवडणारीच नाहीत तर आपल्याला उत्तम संधी देणारी देखील आहेत. चला तर मग अतिशय उत्साहाने आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, मूळ माहितीत दिलेला हा एक विचार खूप काही सांगून जातो बरं का. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जाताना आपण कोणत्या शहरात राहतो यावर थेट आपल्या बँकेत किती पैसे शिल्लक राहतील हे ठरतं. चुकीचं शहर निवडलं तर सगळं आर्थिक नियोजनच कोलमडू शकतं. म्हणूनच तिथे जाण्यापूर्वी एक योग्य आणि विचारपूर्वक बनवलेला स्थलांतर आराखडा असणं खरंच खूप गरजेचं आहे. आता हा खर्च आणि क्रयशक्ती ह्यांमधला फरक किती मोठा असू शकतो हे जरा पाहूया. म्युनिकसारख्या मोठ्या शहरात 2 बेडरूमच्या अपार्टमेंटसाठी दरमहा तब्बल 2000 युरो मोजावे लागतात. विचार करा. पण तेच जर आपण पूर्व जर्मनीच्या काही भागांचा विचार केला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. अगदी त्याच किमतीत चक्क एक संपूर्ण घर भाड्याने घेता येतं. हा विरोधाभास समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या आपल्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल. आधी आपण परवडण्याच्या समस्येवर काय उपाय आहेत ते पाहू. मग शांत आणि बजेट फ्रेंडली शहरे, सांस्कृतिक केंद्र, शैक्षणिक केंद्र, ऐतिहासिक शहरे आणि शेवटी एक अचूक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे पाहणार आहोत. चला तर मग पहिला भाग पाहूया, परवडण्याच्या समस्येवर उपाय आणि प्रवासाच्या सोयी. यातला सर्वात भारी आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉयचलंड तिकीट. हे अगदी गेम चेंजर आहे. महिन्याला फक्त 63 युरो खर्च करून जर्मनीतील बहुतांश सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण वापरू शकतो. यात प्रादेशिक ट्रेन्स, बसेस आणि ट्रॅम हे सगळंच आलं. यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणं फक्त सोपं नाही तर खिशाला एकदम परवडणारं झालंय. आता दुसरा भाग, अत्यंत शांत आणि बजेट फ्रेंडली शहरे. यात प्रामुख्याने मॅग्डेबर्ग आणि हॅले या शहरांचा समावेश होतो. इथे बघा, हॅले शहरात डोनर कबाब सारखा पदार्थ फक्त 5.80 युरोमध्ये मिळतो, जो संपूर्ण जर्मनीतील सर्वात स्वस्त दरांपैकी एक आहे. दुसरीकडे मॅग्डेबर्ग हे शहर बर्लिनच्या प्रचंड मोठ्या जॉब मार्केटपासून ट्रेनने फक्त 90 मिनिटांच्या अंतरावर आहे. म्हणजे राहण्याचा खर्च एकदम कमी आणि मोठ्या संधी अगदी हाताच्या अंतरावर. आता शिक्षणाचा विचार केला तर या दोन्ही शहरांमध्ये फार मोठी आंतरराष्ट्रीय गर्दी नक्कीच नाहीये, पण त्यांची ऐतिहासिक विद्यापीठे त्यांना विशेष शिक्षणासाठी एक उत्तम आणि शांत ठिकाण बनवतात. मॅग्डेबर्ग हे इंजिनिअरिंगसाठी ओळखलं जातं, तर हॅले हे कला आणि ह्युमॅनिटीजसाठी एक नंबर पर्याय आहे. पुढे वळूया भाग 3 कडे, सांस्कृतिक केंद्र. यात येतात लिप्झिग आणि ड्रेस्डेन. हे चित्र जरा लक्ष देऊन पहा. म्युनिकमध्ये स्टुडिओ अपार्टमेंटसाठी 1000 युरोंपेक्षा जास्त मोजावे लागतात, पण लिप्झिग आणि ड्रेस्डनमध्ये हाच खर्च निम्म्याहून कमी आहे. म्हणजे विचार करा, म्युनिकच्या निम्म्या खर्चात एका शानदार युरोपियन शहराचा अनुभव इथे मिळू शकतो. करिअरच्या दृष्टीने ही दोन्ही शहरे एकदम टॉप आहेत. लिप्सिगमध्ये पोर्शे आणि BMW सारख्या कंपन्या आहेत, तर ड्रेस्डेनला युरोपचं सिलिकॉन सॅक्सिनी म्हटलं जातं, कारण तिथे सेमीकंडक्टर आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचं मोठं जाळं आहे. योग्य माहिती आणि सकारात्मक दृष्टिकोन असल्यास परदेशातही यशाची शिखरे गाठणे नक्कीच शक्य आहे. मित्रांनो, स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी इंडियन नर्सेस एजन्सीच्या चॅनल मेंबरशिप प्रोग्राममध्ये नक्की सहभागी व्हा. अर्थात काही महत्त्वाच्या सामाजिक वास्तवांची नोंद घेणंही तितकंच गरजेचं आहे. कोणत्याही पूर्व जर्मन शहरात दैनंदिन जीवनासाठी जर्मन भाषेचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच उपलब्ध माहितीनुसार ड्रेस्डेन आणि केम्निच सारख्या भागात काही राजकीय आणि स्थलांतरित विरोधी प्रवाह देखील दिसून आले आहेत. त्यामुळे स्थलांतराचा विचार करताना या सर्व बाजूंचा अतिशय तटस्थपणे अभ्यास करणं महत्त्वाचं ठरतं. आता वळूया चौथ्या भागाकडे, शैक्षणिक केंद्रे म्हणजेच केमेन्स आणि येना. केम्नेज हे तर या यादीतील सर्वात स्वस्त शहर आहे. येथे शेअर्ड फ्लॅटचे भाडे केवळ 265 युरो इतके कमी असू शकते. आणि एक विशेष बाब सांगायची तर या शहराच्या आव्हानात्मक इतिहासानंतरही 2025 साठी या शहराला युरोपियन कॅपिटल ऑफ कल्चर म्हणून गौरवण्यात आलंय. आता येणाऱ्या शहराबद्दल बोलायचं झालं तर इथलं आकर्षण काही वेगळंच आहे. हे शहर कार्ल झाईस सारख्या जागतिक दर्जाच्या अचूक ऑप्टिक्स कंपनीचं जन्मस्थान आहे. येथे ऐतिहासिक विचारवंतांचा वारसा आणि आधुनिक विज्ञान व संशोधनाचा एकदम भारी संगम पाहायला मिळतो, ज्यामुळे हे शहर स्टेम यानी की सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग व मॅथ क्षेत्रातील लोकांसाठी एक प्रमुख केंद्र बनलंय.
भाग 5 ऐतिहासिक शहरे. यात आपण पाहणार आहोत एअरफूट शहर. एअरफूट हे शहर मध्यम स्वरूपाचं बजेट असलेल्यांसाठी अगदी उत्तम आहे. पण या शहराचा खरा फायदा म्हणजे याचं भौगोलिक स्थान. इथून लिप्झिग अवघ्या 45 मिनिटावर आहे आणि जर्मनीची आर्थिक राजधानी फ्रँकफर्ट फक्त 2 तासांच्या अंतरावर आहे. अगदी मध्यवर्ती ठिकाण. आणि आता शेवटचा 6वा भाग, अंतिम निर्णय घेण्याबाबतचे मार्गदर्शक. बघा, प्रत्येकाच्या गरजेनुसार इथे एक परिपूर्ण शहर उपलब्ध आहे. जर बजेट अत्यंत कमी असेल तर केमनेट्स किंवा हॅले निवडा. जर टेक क्षेत्रात जायचं असेल तर ड्रेस्डन. विविध आणि क्रिएटिव्ह क्षेत्रांसाठी लिप्झिग. तर बर्लिनच्या जवळ राहायचं असेल तर मॅग्डेबर्ग एकदम उत्तम. आणि जर शांततेत सुरुवात करायची असेल तर एअरफूट किंवा येना. या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे आपला आर्थिक आधार, किंवा ज्याला आपण फायनान्शियल रनवे म्हणतो, तो 700 ते 900 युरोमध्ये पूर्व जर्मनीत संपूर्ण महिना अगदी आरामात काढता येतो. हेच पैसे एका नवीन देशात नोकरी शोधण्यासाठी आणि तिथे स्थिर होण्यासाठी अत्यंत आवश्यक असा वेळ आणि आर्थिक स्वातंत्र्य देतात. तर मित्रांनो, या सर्व परवडणाऱ्या आणि उत्तम दर्जाच्या शहरांपैकी भविष्यातील स्थलांतरासाठी कोणती उद्दिष्टे आपल्याशी सर्वात जास्त जुळतात यावर नक्की विचार व्हायला हवा. जर तुम्हाला अब्रॉड नर्सिंगबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि शेवटी इंडियन नर्सेस एजन्सीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. तोपर्यंत आनंदी रहा आणि प्रगती करत रहा.